भगवा फडकवायचा आणि म्हणूनच पूर्ण बहुमताची सत्ता तुम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष आणि 30 लोकांची बॉडी पूर्ण टीम निवडून द्यावी म्हणून मी विनंती करायला आणि म्हणून धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत हे मी सांगायला पूजाताई गायकवाड आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजाताईला प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला रेकॉर्ड ब्रेक मतदान करा हे सांगायला बुलढाण्याची शान भगवाची शान बाण आणि आन कायम ठेवा असं मी सांगायला विरोधकांचं मला वाटतं या ठिकाणी एवढा प्रचंड जनसमुदाय 2 तारखेपर्यंत मैदानात उतरून डोळ्यात तेल घालून काम केलं तर सर्व विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुमच्या या उपस्थितीवरून दिसतो आणि म्हणून आपल्याला प्रगतीचा निर्धार आणि विकासाचा अजेंडा घेऊन जायचा आणि म्हणून बुलढाण्यावर फडकणार शिवसेनेचा भगवा हे या ठिकाणी आज त्याची प्रचिती आणि आपण संकल्प केलेला दिसतोय बुलढाणा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाण्यात अनेक कामं केली आपण इथले आमदार संजय गायकवाड यांनी तर या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे केले आणि स्मारक उभी केली प्रतापराव जाधव खासदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून कामं झाली आहेत आणि म्हणून बुलढाणा एक भगवं वादळ असलेला हा बुलढाणा या ठिकाणी शिवसेनेचा भगवा होता आणि यापुढे कायम राहील असा विश्वास मी या ठिकाणी करतो विकासाचं एकच निशाण शिवसेनेचा धनुष्यबाण असं आपण म्हणतो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे आई पत्नी किंवा बहीण असते कधी कधी संजय जरा कामाच्या ओघात गडबड करतो पण त्याची इच्छा असते की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला मी त्याला काही मंत्र देऊन ठेवला आता सुधारलाय आणि शेवटी शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक हा जो आहे तो कधी घाबरत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता ऐसा संजय ये एकनाथ शिंदे है जो बोलता है वही करता है जो बोलता है वही करता है एकनाथ शिंदे जो बोलता है वो करता है जो बोलता नहीं वो भी करके दिखाता है आणि म्हणून मी नेहमी सांगतो एकनाथ शिंदे कमिटमेंट का पक्का एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता असं काम माझं आणि म्हणून मी एवढं सांगतो कि यहाँ पर शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है ना नामुमकिन इतनी बड़ी फौज यहाँ है और इतनी बड़ी फौज वहां है कुछ लोग कहते थे शोले का आसरानी का डायलॉग वो बोले आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे देखे तो कोई नहीं वैसा एकनाथ शिंदे का नहीं आगे भी है पीछे भी है बहुत बड़ी ताकत है और इसलिए मैं कहता हूँ कि छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होगी और सब जगह शिवसेना ही टिकेगी बड़ी बड़ी बातें म्हणजे लहान लहान शहरामध्ये मोठी मोठी कामं आपण करू विकासाची कामं चांगले पिण्याचं पाणी देऊ धूळ मुक्त बुलढाणा करू या ठिकाणी त्याही गटार योजना करू आज पाणी पुरवठा किती पैसे पाणी पुरवठा योजनेला 180 कोटी दिले रस्त्यांसाठी दिले तुम्हाला विधानसभेत किती पैसे दिले संजय राव हा
अब्दुल सत्तार जी का है, आपको कितने दिए? 2000 करोड़ हमारे अब्दुल भाई को भी दिए हैं, विकास दिए। ये हमारा विकास का एजेंडा है। मेरे कई मुस्लिम भाई और बहन भी धनुष्यबाण पर खड़ी है। 5 का साथ 5 उमेदवार धनुष्यबाणावर या ठिकाणी उभे आहेत। मी एवढंच सांगतो की आमचा अजेंडा विकासाचा। बाळासाहेब सांगायचे, जो देशप्रेमी आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे आपला, तो देश का दुश्मन है वो अपना है। आणि म्हणून जो देशाचा देशभक्त है, जो देश प्रेमी है, वो किसी भी जाति पाति का धर्म का है, वो हमारा है। और विकास के माध्यम से हमें विकास को आगे बढ़ाना है। जात पात धर्म बाजू में रखकर विकास का एजेंडा आगे ले जाना है। आणि म्हणून बुलढाण्यामध्ये सगळ्यांनी, सगळ्या जातीपातीचे लोक, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे जात पात एकत्र आले विकासाचा। त्यांना विश्वास की शेवटी आपला अजेंडा विकासाचा आहे। आपला अजेंडा आरोप प्रत्यारोप शिवाय बोलून नाही। आपला अजेंडा टीका टोकणे मारणे नाही। आपला अजेंडा डेव्हलपमेंट। उद्या आपल्या मुलाबाळांचं आयुष्य बघा, या शहराचा एवढा काया पालक झाला पाहिजे की ज्या कामाला पैसे दिले ते तर काम होती, पण जी कामं शिल्लक आहेत त्या कामाला देखील एकनाथ शिंदे हा नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो। माझ्याकडे नगर विकास खाता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये। नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला काम करायचे आणि या शहराला पूर्णपणे बदलून टाकायचं। सिमेंटचे रस्ते झाले, काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी करायचे करू। कारण रस्ते, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, शाळा, मैदान, गार्डन हे सगळं आपल्याला पाहिजे। एक बुलढाणा, एक आदर्श शहर बनवायचं आणि आदर्श शहर बनवायचं असेल आपल्याला सगळ्यांनी मिळून 2 तारखेला परिवर्तन घडवायला पाहिजे, परिवर्तन घडवायला पाहिजे। आणि म्हणून मला माहिती नाही किती कोण किती पक्ष उभे आहेत, परंतु मी आपल्याला एवढं सांगतो, किती काही झालं तरी सुद्धा लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे, धनुष्यबाणावर आहे। कारण 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरला। एकनाथ शिंदेने विकासाला चालना दिली। महायुती सरकारने अनेक योजना केल्या। या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि ही योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। आपल्याला मी एक सांगतो दुःखद प्रसंग, एक दुःखद घटना घडली। एका मुलीने आत्महत्या केली। ती उच्च शिक्षण घेत होती इंजिनिअरिंगचं। 50% फी पालक भरत होते, 50% सरकार भरत। त्या मुलीला भीती वाटली, पालक पैसे भरू शकत नाही म्हणून वडील आत्महत्या करतील की काय, तिने स्वतःच आत्महत्या करून घेतली। 12:30 वाजता रात्री या एकनाथ शिंदेने बातमी पाहिली। त्याच दिवशी मनाला वेदना झाल्या, मनाला दुःख झालं आणि त्या दिवशी ठरवलं आपले सर्वसामान्यांचं सरकार, या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये मुलगी आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर आपल्या सरकारने सत्तेचा काय उपयोग। त्याच दिवशी ठरवलं आणि उच्च शिक्षणासाठी 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेऊन टाकला। हे सर्वसामान्यांचं सरकार, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, वयोश्री योजना, कितीतरी योजना आहेत।
सगळे नियम बाजूला टाकले, नियम बाजूला टाकले, सगळे अतिशक्ती बाजूला टाकले. शेतकऱ्याच्या मागोवा राहण्याचं काम दिलेला शब्द आपण पाळतो. कर्ज माफीचा निर्णय आपण वचननामा दिला. कर्ज माफी पण आपलं सरकार महायुती केल्याशिवाय राहणार नाही. हा देखील शब्द मी आपल्याला आज महिलांसाठी बचत गट योजनेमध्ये ग्रामीण बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड मिळतो, पण शहरी बचत गटांना कुठेतरी नाही मिळत, शहरात मिळत नाही. आणि म्हणून नगर विकास खात्याकडून शहरी भागात नगरपालिका हद्दीमध्ये जे बचत गट आहेत त्यांना देखील खेळतं भांडवल देण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री होऊन स्वतःच्या पायावर उभं करायचं. 1500 रुपये ही मोठी गोष्ट नाही, पण 1500 रुपये आज माझ्या लाडक्या बहिणींना मिळतात. ह्या 1500 रुपयामध्ये स्वतःच्या सहीने ते पैसे काढू शकतात. त्यांना एक अधिकार प्राप्त झाला. दुसऱ्याकडे हात पसरायचा तर त्यांना दिवस राहिले नाही. कारण मी जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातून मी देखील शेतकऱ्यांना बोलतो, या माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि विरोधक म्हणाले, कोर्टात गेले, पण पळायला गेले, काय म्हणाले, चुनावी जुदा आमकाय तमकाय पैसे मिळणार नाही. पण मी एकदा ठरवलं की ते पूर्ण करतो. लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू झाले आणि मी आपल्याला सांगतो, दर महिन्याला भावाची ओवाळणी बहिणीला देण्याचा निर्णय झाला. आणि मी आपल्याला सांगतो, कोणी महिला झाला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काही लोक आपोआप हसत असतात, त्याला लक्ष द्या. तुम्ही जसं विधानसभेमध्ये जी एकजूट दाखवली तेच वातावरण मी प्रत्येक सभेमध्ये पाहतोय. प्रत्येक सभेमध्ये पाहतोय की लाडक्या बहिणीने ठरवलेला, लाडक्या बहिणीने संकल्प केला, लाडक्या बहिणीने निश्चय केलाय की कुठल्याही परिस्थितीमध्ये या बुलढाण्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्णय केला. माझं नाव तुमच्या या भावाचं नाव एकनाथ आणि माझ्या लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत या भावाची साथ असणार हे मी तुम्हाला सांगायला. बाकी विकास तर करत राहू आपण. या ठिकाणी अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला, अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला. आणि म्हणून बुलढाण्यामध्ये जे काय आपला शिवसेनेचा भगवा फडकलेला तो भगवा कायम आपल्याला फडकवून ठेवायचा. आणि बुलढाण्याचा शिवसेनेचाच भाग असणारा कुठलाही आयला गेला काही गडबड केली तर तिला लक्ष देऊ नका. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत, आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत. प्रिंटिंग मिस्टेक म्हणून लोकांना मूर्ख बनवणारे लोक आम्ही नाही. वचन द्यायची आणि पाळायची नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हेच आम्हाला बाळासाहेब आणि आनंद सगळ्यांनी शिकवलेला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी किती दुश्मन येऊ दे, पण जब तक बाजुओं में दम है तब तक हम हैं. दुश्मन का हाथ मत पूछो, उनकी ताकत बहुत कम है. आणि म्हणून दुश्मन तिकडे लक्ष देऊन कोण उभा आहे का, एकच लक्षात ठेवा, पूजाताई गायकवाड उभ्या आहे, त्यांची 30 लोकांची टीम उभी आहे. या टीमला विजयी करायचं. आणि म्हणून बुलढाण्याचा पर्यटन, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भौगोलिक दृष्ट्या असलेलं महत्त्व दिलं हे आपल्याला कायम राखायचं, आम्हाला राखायचं, वाढवायचं. त्यानंतर अनेक महापुरुषांचे पुतळे इथं पाहायला मिळतात.
एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि स्फूर्ती मिळते. महापुरुषांचे तुकडे आणि म्हणून हे महापुरुषांचे तुकडे बसवले कोणी या आमच्या आमदार संजय गायकवाड सगळे पैसे घेऊन आला आणि माझ्याकडून आणि इकडे तुकडे बसवले. पण त्यांनी चांगलं काम केलं. महापुरुषांचे तुकडे आणि इथं नवीन पिढीला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे स्मारकांचं शहर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सांगतो की दररोज एक महापुरुषाच्या पुतळ्याच्या समोर उभा बरोबर आहे. आणि 2 मिनिट त्यांचा इतिहास डोळ्यासमोर घ्यायचा. मी सांगतो संजय गायकवाडला कधी मागे वळून बघावं लागणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी बाकी पैसे किती दिले ते काय बोलू, कारण ती यादी खूप मोठी आहे. आणि कृषी महाविद्यालय केलं, आपण मेडिकल कॉलेज पण केलं. मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, त्याचबरोबर 146 कोटी रुपयांना मंजुरी दिली. रस्ते प्रकल्पांसाठी 188 कोटी, पाणी पुरवठ्याचे काम 59 कोटी, शहर शुद्ध स्वच्छ पाणी आता आपल्याला नियमित मिळेल. रस्त्यांसाठी 42 कोटी, दुसऱ्या टप्प्यासाठी 86 कोटी, जिल्हा नियोजनमधून 22 कोटी, येळगाव जलाशयातून पाणी पुरवठ्यासाठी 25 कोटी आणणार. ते बोललं नाही ते काय? हा नाही, त्यांनी मला सांगितलं मी जे जे बोललोय त्याला तुम्ही हा म्हणा. जे जे संजय गायकवाड मागणी केली, जो जो बोललेला आहे विकास कामांसाठी त्याला सगळ्याला माझा होकार आहे. नुसता होकार नाही तर ते पैसे दिले जातील हा शब्द आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही आपण काम केलेलं आहे नगर परिषदामध्ये दर्जेदार सुविधा आपल्याला द्यायची आहे. त्याचबरोबर हे झोपडपट्टी लोकांना घरकुल योजना हे देखील आपल्याला द्यायचं आहे. रस्ते, गार्डन, इंडोर स्टेडियम अशा अनेक सुविधा इथे द्यायच्या आहेत. यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आता आमदार खासदार इथे शिवसेनेचे आहेत, नगराध्यक्ष पण शिवसेनेच पाहिजे ना. त्यामुळे निधी आणणार, इथं विकास कामं होणार. या ठिकाणी बुलढाणा आदर्श शहर बनवायचे असेल तर यासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून द्या. आणि उद्याताई मी संजय गायकवाड यांच्या सोबत काम केलेलं आहे. ते पण पहिले काय नगरात काय होते, नगरसेवक आणि नगराध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव या शहराच्या विकासासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. इथं प्रतापराव पण केंद्रातून काय आणणार, रेल्वे आणणार, आयुष मंत्रालयातून काय आणणार, एअरपोर्ट जागा आणि एअरपोर्ट पण बांधू, काय प्रॉब्लेम आहे. आपलं सरकार किती एअरपोर्ट बांधले आपण. उदय सामान्य उद्योग मंत्री त्याला मी सांगतो हा ते नक्की करेल. आणि ते गाडी रस्त्याला मी फोन करतो त्यांना. आणि जे जे काही इथे आपल्याला आवश्यक आहे MIDC मध्ये उद्योग मोठे आले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून बुलढाण्याच्या विकासाला निधी कमी पडणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी आठवण करून देतो की जे जे तुम्ही मागितलंय ते देणार हा तुमचा भाऊ, हा ते देणार हा तुमचा भाऊ आहे. आणि तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवलाय तसाच इतिहास या बुलढाण्यामध्ये आपल्याला घडवायचा आहे, भगवा फटवायचा आहे. यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. आणि जाता जाता एवढं सांगतो, इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे, इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे, जलवा किसी का भी हो जुलूस हम ही निकालेंगे. 2 तारखेला विजय
निवडणूक आपल्याला काढायची आहे. अब्दुल सत्तार ती 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचंय. बाकी काही कुठं काय बघू नका, इकडं तिकडं काही नाही. सरळ जायचं, धनुष्यबाण बघायचं, बटन दाबायचं. धनुष्यबाणचं बटन एवढं दाबा की बाकी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि धनुष्यबाणाचा भगवा झेंडा देवळाने बुलढाणा नगरपालिकेवर फडकला पाहिजे, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संविधान दिनाच्या मी आपल्या सगळ्यांसोबत काम रहेगा. बाबासाहेब का संविधान रहेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. यानंतर आपण आपल्या जागी उभं राहायचं आहे. आजच्या रोजी आपल्याला सर्वांना सर्वांना विनंती आहे की आपण जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. शांती शांती शांती. या ठिकाणी आलेल्या तमाम मान्यवरांचं आणि कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, उमेदवार पदासाठी उभे असलेल्या सर्वच उमेदवारांचं मी पुनश्च एकदा शब्दसमूहांनी आभार मानतो. आणि आजची ही सभा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. प्रचंड मोठी आस, एक प्रचंड मोठा श्वास आणि आत्मविश्वास लोकनेता सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या समवेत उपस्थित आहेत. या विश्वासाला आपण सार्थ हा प्रतिसाद देऊन निश्चित रूपाने सन्माननीय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड यांना बहुमताने विजयी करूया असा नगरसेवक पदाचे शिंदे साहेब यांच्या समवेत आपण शिवसेनेसाठी केला. धन्यवाद, धन्यवाद.